आज जास्वंदाच्या झाडाला खूप सुंदर असं फुल आलंय. तुमचं सुद्धा बघता क्षणी मन प्रसन्न होणार असं ते दाखवणारच आहे. सकाळ सकाळी दोन्ही लेकी क्लासला चालल्या होत्या. सकाळचे 6:45 वाजलेत आणि रोज सकाळी अशीच त्यांची गडबड असते. आता एकदा गेल्या ना की कधी टेस्ट असली तर 3ला येतात, कधी 4ला येतात. म्हणजे घरी येण्याचं टायमिंग काही त्यांचं फिक्स नसतं. आता सकाळ सकाळी चालल्या होत्या, मग गेल्यानंतर काही तुम्हाला व्हिडिओत त्या दिसत नाहीत. म्हटलं आता चाललेल्या आहेत दोघी, तर दोघींचं जाताना कसं असतं ते शेअर करावं तुमच्यासोबत. कृष्णाने इथं तिचं सगळं सकाळ सकाळी आवरून ना गेटचं कुलूप वगैरे काढून घेतलं. तोपर्यंत दिदीनी पाण्याच्या बॉटल्स वगैरे दोघीच्या भरल्या. दोघींनी मस्त असा नाश्ता वगैरे केला. त्यानंतर सकाळ सकाळी आज मी हे दळण चाळायला बसले होते. सकाळचे 9:25 झाले दाखवते बघा. 9:25 झालेत आणि आज स्वयंपाकाला एवढा उशीर झालाय कारण तसंच होतं. पीठ वगैरे चाळून ठेवले. आज मोठ्या लेकीला ना डाळ घालून केलेली टोमॅटोची चटणी खायची. आव्हांसाठी मस्त अशी फ्लावरची भाजी बनवणार आहे. तर अशा 2 भाज्या करायचं चाललंय. तर सगळी कामं जी काही होती ना घरातली ती आज आंघोळीच्या अगोदरच आवरून घेतली. त्या दोघींना नाश्ता सुद्धा पाहिजे होता म्हणून त्या दोघींना नाश्त्याला उपीट वगैरे बनवून दिलं, चहा बनवून दिला. आणि 4 दिवस झालं पाऊस पडत होता. आज पहिल्यांदा ऊन आलंय 4-5 दिवसातून. त्यामुळं रोज गॅसवरती पाणी गरम करून द्यावं लागत होतं. त्यामुळे मग बराच उशीर व्हायचा. मग ते दिलं. नंतर पीठ चाळलं. म्हणजे आता 15 दिवसाचं 10-12 दिवसाचं तरी टेन्शन गेलं. किचन ओटाही पांढरा व्हायला नको ना आपण पण पांढरं व्हायला नको. म्हणून मग एकदाच मी पीठ चाळून ठेवते नेहमी सकाळ सकाळी. म्हणजे काल चाळायचं होतं खरं तर पीठ, पण काल मला ते झाडाचं खूप काम केल्यामुळे जमलं नाही. म्हणून आज पीठ चाळून ठेवलं सगळं व्यवस्थित. आता त्याचं काही टेन्शन नाही आणि जे काय होईल शूट करून तुमच्यासोबत शेअर करते. पण आत्ताच लाईक करा, आठवण करून देते फक्त लाईक करण्यासाठी. आणि बघू झालं तर आज जो माझा ब्लाऊज कट केलेला परवाच्या व्हिडिओत दाखवला होता ना, तो स्टिच करताना थोडाफार काही छोट्या मोठ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करेन. आणि आता मस्त अशी डाळ घालून टोमॅटोची चटणी करूया चला. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम झालं की मस्त अर्धा चमचा जिरे आणि मोहरी टाकली. मस्त फोडणीचा तडका बसू द्यायचा. म्हणजे जिरे आणि मोहरी आहे ना चांगली तेलात तडतडली पाहिजे. म्हणजे तिचा फ्लेवर आहे ना मस्त तेलात उतरतो. आता इकडं ना व्हिडिओ चालू करायच्या अगोदरच मी सगळी टमाटरच्या चटणीची लागणारी तयारी करून ठेवली होती. म्हणजे टमाटर कट करून घेतले होते, कांदा बारीक कट केला होता, कोथिंबीर चिरून ठेवली होती वरतून किंवा भाजीत फोडणीला टाकण्यासाठी. आता ज्यावेळेस आपण टमाटरच्या चटणीमध्ये कांदा वापरतो ना छान परतून घ्यायचा. आज ना माझ्या मोठ्या लेकीची ना अशी हरभऱ्याची डाळ घातलेली टमाटरची चटणी खायची इच्छा खूप दिवसातून झाली होती. मी नेहमी वेगवेगळ्या प्रकारची टमॅटोची चटणी बनवते. दोन्ही लेकींना कधी एकीच्या आवडीची बनवते, कधी दुसरीच्या आवडीची बनवते. आता त्या कढईमध्ये कांदा भाजला की लसूण, कोथिंबीर, लाल मिरचीची पूड आणि आपले पिकलेले टमाटर ते टाकून घेतलं, मिक्स केलं आणि मस्त चटणी शिजाय ठेवली होती. आणि दुसऱ्या गॅसवरती तर कढईत थोडं तेल टाकलं आणि फ्लावर स्वच्छ धुतलेला होता ना तेलात टाकून मस्त परतून घेतला. त्यानंतर याच्यात सुद्धा ना लसूण कोथिंबीरीचं वाटण, साठवणीचं काळं तिखट, चवीपुरतं मीठ टाकलं, फ्लावर टाकला आणि छान असं बघा आता मिक्स करून वाफवण्यासाठी ठेवलाय. तोपर्यंत इकडं ना आपली टमाटरची चटणी सुद्धा मस्त तयार झाली होती. आता फक्त ह्याच्यामध्ये ना जाडसर कुटलेला शेंगदाणे कूट टाकून घ्यायचंय आपल्याला. आणि अशा पद्धतीची डाळ घालून तुम्ही टमाटरची चटणी करता का, ती पण हरभऱ्याची, हे कमेंट करून मला नक्की सांगा. इकडं आपली फ्लावरची भाजी सुद्धा मस्त तयार होते बघा. आता चांगली मिक्स करून घेतली. दोन्ही भाज्या बनवून झाल्या. त्यानंतर अगोदरच कणिक मळलेली होती त्यामुळे माझ्या चपाती पण बनवून झाल्या. सगळा किचन ओट्यावरचा पसारा मी आता असाच ठेवलाय. चिंगी दगडू धोंड्यासाठी आधी दूध चपाती चुरून घेतली. चला चल की जाऊ. चल 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 की चल. दगडू दोंड्या सोने कुठे आहे वाटी? वाटी कुठे आहे? कशी खाते ती? हा भूक लागली? भूक लागली? चिंगूताई तू पी खा की. का पिल्लांचं झाल्यावर खाती तू? पिल्लूचं झाल्यावर खाती दगड्या धोंड्याचं? खा की तू पण. खा. काल तयार केलेल्या सगळ्या कुंडेत. आज जरा ऊन आलंय त्यामुळे मस्त वाटतं एकदम फ्रेश. फुल खूप सुंदर आलंय जास्वंदाला. ते बघा कलर कसला मस्त दिसतोय ना. लांबून सुद्धा दाखवते जवळून. हे बघा 5 पाकळ्याच्या गोकर्णाला सुद्धा किती सुंदर फुलं आले.
खूप मस्त फुलं आले त्याला. तुळशीवरती पूर्ण हे 5 पाकळ्याचा गोकर्ण आहे. केवढी तुळस आहे बघा, कृष्ण तुळस आहे ही. आणि कालचं हे आणखीन मी उचलून ठेवलं नाही, इथंच आहे कालपासून. म्हटलं थोडंसं पावसाचं पाणी लागू द्यावं ह्याला आणि नंतर उचलून ठेवूया ह्या सगळ्या कुंड्या. छान एकत्र अशा मस्त मजेत आहेत. काल ह्याला माती भरली फक्त मी, ह्याच्यातली माती गेली होती म्हणून. आणि गवारीवरती मवा पडला आहे, त्याचं पण काम करायचं आहे. आणि हे बघा इतकं सुंदर फुल आहे, काय सांगू मी तुम्हाला. अगदी आत्ता जसा मोबाईलमध्ये तुम्हाला कलर दिसत असेल ना, परफेक्ट असा तसाच गोड असा ह्या जास्वंदाच्या फुलाचा रंग आहे. इतकं सुरेख आहे ना. मला हे फुल बघितलं की गणपती बाप्पाचं धोतर आठवतं पहिल्या स्टार्टिंगला. तर एकदम मस्त असा रंग आहे बघा, किती उठून दिसतंय हे फुल. माझ्यासारखं तुम्हालाही जास्वंदाचं फुल नक्कीच आवडलं असणार. त्यानंतर बघा येता येता पायरीकडे लक्ष गेलं आणि या कुंडीत बघितलं तर आज या ऑफिस टाईमच्या किंवा या चिनी गुलाबाच्या सगळ्याच कलरच्या म्हणजे फांद्यांना ना सगळी कलरची फुलं उमलली होती. जी पुण्यावरून रोपं आणलेली दाखवलं होतं ना मी तुम्हाला समोर, त्याच्यामध्ये पांढरं आहे, पांढरा आणि गुलाबी रंगाचा आहे, हे केसरी आणि गुलाबी रंगाचं कॉम्बिनेशन आहे, किंवा हा चिनी गुलाबचा केसरी गुलाबी रंग आहे बघा, म्हणजे मिक्स एकत्र लावलं होतं. इतकं सुंदर दिसतं ना समोरून तर ते बघायला. त्यानंतर घरात आले, जो काही तुम्हाला अगोदर मी किचन ओट्याचा पसारा दाखवला होता ना, तो सगळा हा पसारा आवरून घेतलाय. इतकं छान वाटतं ना किचन ओटा एकदा स्वच्छ झाल्यानंतर की मी काय सांगू तुम्हाला. झोप झाली का गोंड्या? गोंड्या ए गुंडुल्या, ए पिल्लू, ए माझ्या सोन्या, झोप झाली का बाळा? किती उशीर झाला झोपलाय तू? काय झालं? काय चावतोय तुला? ए चिमण्या इकडं बघ. सगळ्या मावशी आत्ता घड्याळात किती वाजलेत तुम्ही बघू शकता. 1:45 वाजलेत. आणि एकच्या कालचा जो व्लॉग गेला, ज्याच्यात विचारलं होतं की आपल्या व्लॉगमधलं तुम्हाला सगळ्यांना काय आवडतं, इतक्या छान छान कमेंट आलेत ना, मला अक्षरशः रोड वावरे ना, म्हणजे डोळे सुजलेले दिसत असतील तुम्हाला. म्हणजे इतक्या छान कमेंट आहेत सगळ्यांनीच केलेल्या ना, मला इतकं वाईट वाटायला लागलं. एक क्षण होता की आता ती गोष्टी नाही बोललेल्या बऱ्या, पण एक क्षण असा होता की इतकं प्रेम करणारी लोक कधी आपल्या आयुष्यात असतील का असं वाटायचं. आणि आज खरंच स्वामींच्या कृपेनं तुमच्यासारखी यूट्यूब फॅमिली स्वामींनी माझ्या आयुष्यात पाठवली की ज्यांच्यासोबत मला दिवस गेलेला कळत नाही. सकाळपासून मी कामात बिझी असते. इथून पुढं शॉर्ट व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ एडिट करणं, तुमच्यासोबत म्हणजे शेअर करणं, त्यानंतर तुमच्या छान छान कमेंट वाचणं, मला एवढं स्वामींनी बिझी करून टाकले ना, मला कुठल्याच आयुष्याचा चांगला आणि वाईट विचार करण्याची वेळ आता पडत नाही खरं सांगायचं म्हणजे. आणि त्यांच्या आशीर्वादाने भरभरून आहे. माझी या घरात राहायला येण्यापूर्वी 3 वर्षाचं आयुष्य फार वेगळं होतं. आम्ही 12 ते 13 वर्ष भाड्याच्या घरात राहत होतो. एक मोठ्या बॅड पॅच आला. आमची अशी जॉईंट फॅमिली होती 10-11 जणांची. आणि त्या बॅड पॅचमधून ज्यावेळेस आम्ही बाहेर निघलो ना, त्यावेळेस आम्ही 12 ते 13 वर्ष असं बाहेर राहिलो भाड्याच्या घरात. माझ्या दोन्ही लेकींच्या छोट्यातली छोटी गोष्ट त्यांनी कधी मागितली नाही, पण घ्यायची म्हटलं तरी त्यावेळेस माझी कॅपॅसिटी नव्हती. किंवा आम्ही दोघं मिळून रेंटचं घरामध्ये राहणं, काही आपले वैयक्तिक काही आपण कर्ज घेतलं असेल, काही असेल, मी शॉप उभा केलं होतं, त्या शॉपचे हप्ते असतील, अशा बऱ्याच गोष्टी संसार पुढे नेण्यासाठी आम्ही दोघं प्रयत्न करत होतो. पण यश आपलं जोपर्यंत आदल्या जन्मीचं कर्म काही आपण घेऊन आलेलं असेल ते संपत नाही तोपर्यंत यश काय आपल्याला मिळत नाही. तसं काही झालं होतं. पण ह्या घरात जेव्हापासून आली ना, तेव्हापासून सगळ्या गोष्टी मनासारख्या घडतात. ही घर आहे ना, हे जे घर आहे ना ते आमच्यासाठी खूप लकी आहे. कारण माझ्या वडिलांची खूप इच्छा होती आणि त्यांच्या आशीर्वादानं हे घर झाले. फक्त एवढंच की त्यांना बघता आलं नाही घर. मला वाटतं की ती तुमच्या सगळ्या नजरेतून ते हे घर बघत असतील आणि त्यांच्या लेकीचं सुख बघत असतील. आत्ता घरात ज्या पण तुम्ही सुखसुविधा किंवा कुठल्याही गोष्टी बघताय ना, आम्ही दोघांनी मिळून हळूहळू खूप कष्ट करत उभा केलेल्या आहेत. एकदम कुठलं झालं नाही. बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात की ताई आमचं पण घर व्हावं म्हणून खूप इच्छा आहे. म्हणून आज मला सांगावं असं वाटलं, वाट बघा आपली वेळ येण्याची. आपल्याकडं नसतं ना त्यावेळेस कोणाकडं नसतं, आणि आपल्याकडं असलं ना सगळ्या जगाकडं असतं. त्यामुळं कोणाकडेही अपेक्षा न ठेवता फक्त असं घोड्यासारखं करत राहायचं आणि फक्त त्या वेळेची वाट बघायची. हार बिलकुल मानायची नाही. म्हणजे कष्ट एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न न करता हार मानण्यापेक्षा प्रयत्न करून हार मानलेली कधी पण चांगली असते. ह्या गोष्टीवरती माझा खूप विश्वास आहे.
त्यामुळं जरी कोणाचं घर नसेल, एखादी छोटी मोठी इच्छा तुमची पण पूर्ण व्हायची राहिली असेल ना, देवाला वाटत असेल ना ती गोष्ट आपल्यासाठी योग्य आहे, तर देव देणार. जर ती गोष्ट मिळत नसेल ना, तर हार मानायची नाही, प्रयत्न करायचे आणि ती गोष्ट मिळवायची आणि मिळतेच. तर चला, इथून पुढे आता ब्लाऊज शिवायचा आहे, दाखवते तुम्हाला. म्हटलं बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात, त्यांच्याशी काही गोष्टी मोटिवेशनल शेअर कराव्या. चला, तुमच्या सगळ्यांशी गप्पा खूप मारून झाल्या, पण बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात ब्लाऊजसाठी काहीतरी सांग म्हणून. आज मस्त असे गळा जोडत होते ब्लाऊजचा, तर म्हणलं काही टिप्स शेअर कराव्यात. आता इथं बघू शकता तुम्ही, जी अस्तरची पट्टी असती ना, ती चांगली 1 इंचाची करून घेतली होती, दुमडली. आणि बघा इथं कोपरे दाखवते ना मी गळाचे, तिथं असा फोल्ड मारून घ्यायचा. म्हणजे जर तुम्ही पान गळा, पंचकोनी गळा शिवत असाल ना, किंवा चौकोनी गळा, त्याचे जे कॉर्नर असतात ना ते व्यवस्थित निघतात. आता हा पंचकोनी शिवते ना, तर तुम्ही बघताय तिन्ही ठिकाणी मी एक तिथं फोल्ड मारलाय, जेणेकरून गळा ओढला जात नाही, अंगात घातल्यानंतर ब्लाऊज व्यवस्थित बसतो. त्यानंतर इथं बघा मस्त पूर्ण असे ना कात्रीच्या मदतीनं इथं छोटे छोटे कट मारून घेतलेत. जो गळ्याच्या आतली शिलाई होती ना त्या बाजूला जे दोन्ही अटॅच केले त्याला, अशा पद्धतीनं छोटे छोटे कट मारले ना, तर पाठीमागून बॅक साईडचा गळा आहे ना व्यवस्थित प्रॉपर बसतो, ओढला जात नाही. आता ना हे अस्तर आहे ना आतल्या बाजूला फोल्ड करून दापटीप या गळ्यावरती मारून घेते बघा. म्हणजे जे कोणी ब्लाऊज शिवत असतील ना त्यांना ह्या उपयोगाला टिप येतील. त्यानंतर बघा परत एकदा हे अस्तर जे होतं ते आत फोल्ड केलं, आता एक टिप मारून घेणार आहे. नंतर तुम्हाला याला हातशिलाई करायची असतील तर करून घेऊ शकता, किंवा मग तुम्ही आहे अशी टिप ठेवली ना तरी चालते. आता तुम्ही बघू शकता इतका सुंदर गळ्याचे कोपरे निघाले होते, समोर तुम्हाला दिसते. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि हाईप सुद्धा करा. नंतर भेटू.